विरोधात औरंगाबाद खंडपीठामध्ये ही याचिका दाखल झाली आहे। नीट यूजी गैरप्रकाराची चौकशी करा अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे। प्रश्नपत्रिका फुटली तिथं फेर परीक्षेचा आदेश द्या अशी विनंती करण्यात आली आहे। तर याचिकेवर 18 जूनला सुनावणी होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सोमवारी ही याचिका सादर करण्यात आली आहे। तर वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेतील नीट यूजी प्रकाराची गैरप्रकाराची चौकशी करावी, ज्या केंद्रातून प्रश्नपत्रिका फुटली तिथं पुन्हा परीक्षा घेण्याचा आदेश द्यावा अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर करण्यात आली आहे। या याचिकेवर 18 जूनला खंडपीठाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील आणि न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांच्या पुढे सुनावणी होणार आहे। तर देशभरातील 20,000 विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे आणि या प्रकरणी निकिता विजय फंदाडे तसंच इतर तिघांनी ॲडव्होकेट रामराव बिरादार यांच्या मार्फत याचिका दाखल केली आहे। तर याचिकेमध्ये नीटच्या परीक्षेत आजपर्यंत कधीच 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजे 720 गुण मिळाले नव्हते। त्यातही असे 8 विद्यार्थी हरियाणातील एकाच केंद्रावरचे आहेत। मागच्या वर्षी एकाच विद्यार्थ्याला 720 गुण मिळाले होते। या वर्षी 1563 विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण प्रदान करण्यात आले। या प्रक्रियेमध्ये क्लॅट म्हणजेच कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट पद्धतीचा वापर केलाय। तर गुणवत्ता यादीतील 68 आणि 69 क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना 719 आणि 718 गुण मिळालेले आहे। मात्र एनटीएच्या म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी नियमानुसार 718 आणि 719 गुण मिळणं अशक्य आहे, कारण या पद्धतीमध्ये ऋण पद्धती आहे म्हणजेच मायनस पद्धती आहे। एका प्रश्नाचं उत्तर चुकलं तर 5 गुण कपात होतात। ज्या परीक्षा पद्धतीमध्ये उशिरा होतात, ज्या ठिकाणी परीक्षा उशिरा सुरू झाल्या तिथं मिनिटागणिक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्यात आले। तर देशभरातील 571 शहरांमध्ये 4750 केंद्रांवर आणि परदेशामध्ये 14 शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली। या परीक्षेतील गुण पद्धत नीटच्या प्रचलित धोरणांविरुद्ध असल्याचं या याचिकेमध्ये म्हटलेलं आहे आणि त्यामुळे आता या याचिकेमध्ये जेव्हा सुनावणी होईल त्यावेळेला निर्णय नेमका काय असेल याकडे ज्यांनी ही परीक्षा दिलेली होती ते विद्यार्थी आणि त्यांचे पालक, त्याचबरोबर ज्यांना ही परीक्षा द्यायची आहे, या परीक्षेची तयारी करतायत पुढच्या वर्षीसाठी, अशा सगळ्यांचं लक्ष लागलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।